हा प्रश्न 2 मिनिटात सोडवू शकतो। एक तर जातीने जनगणना करून त्या प्रवर्गाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची विभागणी करणे हा एक पर्याय आहे। आणि म्हणून राज्य सरकारनं लवकरात लवकर ओबीसींची नाही तर समस्त सर्व जातींची प्रवर्गाची जनगणना करून कोणत्या समाजाला प्रशासनामध्ये किती वाटा आहे याची टक्केवारी जाहीर करून जो वंचित वर्ग आहे त्या वर्गाला न्याय देण्याचं काम शासनानं करावं। सरकार हे सामाजिक न्यायाचं एक प्रतीक असते। लोककल्याणकारी राज्यामध्ये जो वंचित वर्ग आहे त्या वंचित वर्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो आरक्षणाचा हक्क आपल्याला दिला आणि मंडल आयोगानं आपल्याला जो 27% वाटा दिला त्या वाट्यामध्ये अन्य कोणी शैक्षणिकदृष्ट्या प्रगत वर्ग जर येऊ इच्छित असेल तर हा जो अगोदरच उपासी असलेला ओबीसी समाज याला कुठून वाटा मिळणार हा एक मोठा प्रश्न आहे। जरी ओबीसी संख्येनं आंदोलनांमध्ये कमी दिसत असले तरी पण ह्या वर्गाला आता समजू लागला आहे की आमच्यावर कुठेतरी अन्याय होतो आणि म्हणून शासनाला हे समजून घ्यायचं आहे की हा 52%ला जर आपल्याला नाराज करायचं असेल तर आपण एक चांगली भूमिका जे ओबीसींना पण मान्य असेल आणि जे मराठ्यांना पण मान्य असेल अशी भूमिका शासनाने घ्यावी आणि 52%ला 52% प्रतिनिधित्व जनगणनेच्या माध्यमातून द्यावं आणि मराठा समाज जेवढा संख्येनं असेल राज्यामध्ये त्याला पण त्यांच्या प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळावं ही आमची रास्त मागणी आहे। धन्यवाद।